कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति, संबद्ध ज्ञानं च विधाय भक्तिम विलोकितुय्न समाधिराजः, वैराग्यवन्तं सविचारयुक्तं नमामि योगं शिरसा वृन्दम्। सोनोबन्ध तथा गुणिजनावडिने मामासि बोधति, नामेशं गुरु शङ्कर सदा शुभकर निसंगदो सन्मुखी। पुण्यश्लोकीचा आळंदी नगरीचा हिरा करा शोभतो, ऐशा संतवरा सदा शुभकरा श्री दांडीकरा वंदितो। ओम देवराज सेव्यमान पावनं त्रिपंकजं, व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं, नारदादि योगिवृन्दवन्दितं मृगोपरं, नासिकापुराधिनाथ पादभैरवन्दे। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वदात्मजं वानरायुधमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदतिप्रदेशं, विरीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। घ्यावी घ्यावी माझी सेवा, स्नान केले पंचाळेश्वरी, ज्ञानदेवाचंदरी दत्तात्रयोग्या, विभो वेणुनादं दुरन्तं चरन्तं, स्वयं लीलया गोप्रवेशं ददानं, गवारुन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गं
सेवक दारू तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखीना विठ्ठल विठ्ठल म्हणा विरोबिळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा विरोबिळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सकळांशी ते आहे अधिकार सकळांशी ते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे कुमारविंदा विठ्ठल विठ्ठल म्हणा विरोबिळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिली विठ्ठल विठ्ठल म्हणा विरोबिळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही नमो तीर्थ पंथे चालती तया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखीना विठ्ठल विठ्ठल म्हणा विरोबिळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही अनंत कृपा विभूषी सकल संत गुणधाम सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल भक्तवंच कल्पतो विश्वाधार जगताधार जगताधिष्ठा रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या मंगलमय कृपाशीर्वादाला तथा याच महाराष्ट्रामध्ये त्याच वारकरी संप्रदायाची अभिनव वैभव संपन्न गौरवशाही परंपरा जोपासणारे त्या परंपरेचे पैक असणारे प्रातस्मरणीय ब्रह्मलीन ब्रह्मीभूत संत श्रेष्ठ दगडूबाबा महाराज ढवळे यांच्या मंगलमय कृपाशीर्वादात तथा इसमत आचरणापासून असणं संतांच्या मंगलमय कृपाशीर्वादात तथा परम श्रद्धेय प्रातस्मरणीय
वैराग्य मूर्ती श्री हरिभक्तीपरायण देवराम बाबा गायकवाड यांच्या कृपाशीर्वादानं तथा श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य वारकरी भूषण काका महाराज पाहणे यांच्या कुशल मार्गदर्शनानं गेल्या 8 वर्षापासून चालत आलेला चाललेला आणि अवश्चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवत कृपेनं चालत राहणारा हा बालसंस्कार शिबिर सोहळा आणि अशा सोहळ्याला लाभली प्रकारची भव्यता, दिव्यता, स्तब्धता आणि विशेष प्रकारे शिकून लागलेली दिव्य अलौकिक शांतता अगदी दौंड तालुका पुणे जिल्ह्याच्या परमार्थिक वैभवाला शोभेला असा आणि इंद्राच्या वैभवाला नक्कीच लागलेला असा हा बालसंस्कार शिबिर सोहळा ठिकाणी संपन्न होत आहे. अशा या बालसंस्कार शिबिर सोहळ्यामध्ये आजची भगवत चिंतन सेवा अवगण करण्याची संधी समस्त काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्तीपरायण काका महाराज पाहुणे यांच्याकडे ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. या कार्यक्रमाकरता त्यांची विशेष उपस्थिती अशी असणारे माझे ज्ञानोबा तुकोबा अष्टादश संतांच्या अक्षराची काया वाचा म्हणा सेवा करणारे वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणारे तो वारसा पुढे घेऊन जाणारे सह्याद्री हिमालयाची उंची गाठलेली आणि या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थित असणारे माझे सर्वश्री हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, टाळकरी, माळकरी, वारकरी, विनेकरी, गायनाचार्य, द्वयमृदंगाचार्य, स्वरसम्राट, तालसम्राट, संगीत विशारद, ज्येष्ठ सामाजिक शैक्षणिक सहकार तसे धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे विद्वान गुणवान मंडळी, इष्टमित्र, नातेवाईक, सगळे सुविधे, ज्ञात अज्ञात परिचित सुपरिचित चित्रकार, पत्रकार, भविष्यामध्ये नवीन घडणारे कीर्तनकार, प्रवचनकार, त्याच्यामध्ये आपण काका महाराज विनोदाचार्य, वेदांताचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, आचार्य, महंत, महामंडलेश्वर, बालदार, चोपदार, आचार्य, व्यासपीठ चालक, आयोजक, संयोजक, नियोजक, प्रमुखकार शिबिरामध्ये तन्मन धारण सहकार्य करणारे उपस्थित बंधू आणि भगिनी राहिलं का सर्वांच्या समाजामध्ये सेवा करायची काळजी करू नका. अवांत विषयाचं चिंतन नका. दिलेली संकल्पित वेळ ते वेळेची मर्यादा न म्हणता अभंगाच्या शब्दाच्या बाहेर सुकूनही न जाता आणि आपला मानवी जीवनातला बहुमूल्य वेळ व्हॉट्सअप, फेसबुक, गुगल, इंस्टाग्राम, ट्विटरचा, चॅटिंगचा, कामाला त्याचा, पावसा पाण्याचा, कांदा झाका झाकीचा, खाण्यापिण्याचा, झोपेचा अजिबात वेळ खर्च न करता 7:15 कमी असताना जे गाडी अशा या देवदुर्ग बालसंस्कार शिबिरामध्ये भगवत चिंतन सेवा उभारणी करत असताना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थिती भगवत चिंतन रूपी शिबिर केला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य राजर्षी ज्ञानाच्या विरत वाहणारे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा ओलावा निर्माण करणारे भक्तिशास्त्राचे प्रणेते भक्तीचे जनक ही वारकरी संप्रदायाने ज्यांना आधुनिक तत्वानं संबोधताशी असणारे भक्तीचा मळा, चैतन्याचा जिवाळा, प्रब्रह्माचा पुतळा, मैत्रीची चित्कळा अशा गुणित असणारे महायोग मंडना, रूपाप खंडना, कळिकाळ दंडना, गुणासुर खंडना इतरांचं जीवन आहे असे असणारे सोप्या भाषेत सांगतो. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही कसला मान, पण चित्तामध्ये नाम साधलेल्या भक्तीनं अखंड समाधान असे असणारे प्राणेंद्रिय दमना, तनु सहित स्वगमना, हरिश्रीश सुमना, जिजाई रमना अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो.
ज्यांच्या घरात पाण्याकरता गळका माठ, जेवायला फक्त ताट, बसायला मोडकी हात, हा त्यांच्या संसाराचा हात. पण एवढं असून शेवटी भक्तीच्या जोरावरती सदैव वैकुंठाची वाट अशी असणारे अत्याधुनिक विश्वातील सर्व साहित्य, शास्त्रज्ञ, पंडित, वैदिक, महंत, ज्ञानी ज्यांच्या अनुभवजन्य वाणीच्या पुढे नतमस्तक होतात अशी असणार प्रकांड पंडित, वेदांत सूर्य, महान विद्वत चुडामणी, वेद विद्यापीठाभरण, ज्ञान भास्कर, सृष्टीचे ईश्वर, वैश्यपद उत्पन्न, विश्वम्भर बाबा वंश दीपक, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानेश्वर, मजविश संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट आणि 5 चरणाचा भंग असून ती अनुभवजन्य दिव्य अलौकिक अक्षर आधी कीर्तनाला अभंग पुन्हा स्वतंत्र सांगायची गरज नाही. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज नाम साधनेचं सुलभत्व, नाम साधनेचं श्रेष्ठत्व आणि नाम साधनेचं फलश्रुतित्व या 3 गोष्टीचा अनुवाद करतात. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अभंगाचा सरळ भावार्थ संबंध. या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज विनंती करतात. माईक थोडं मागं या अभंगामध्ये महाराज विनंती करतात, हात जोडतो, पाया पडतो, तुम्हाला विनंती करतो, हाताने टाळी, मुखाने नाम बोला. ते नाम कोणतं असेल? महाराज सांगतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. एकदा जरी विठ्ठल म्हटलास तरी काका महाराज जात असत. दोनदा शब्द महाराज सांगतात, हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम बोला. ते नाम कोणतं असेल? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. त्या नामाचं सतत चिंतन करा. का महाराज सांगतात, हा सुख सोहळा स्वर्गी नाही का महाराज. तोच विठ्ठल भगवान परमात्मा, त्याचे अनंत नाव आहे देवा. तो कृष्ण आहे, विष्णू आहे, हरी आहे, गोविंद आहे, गोपाळ आहे. या एका नामाचं चिंतन करा आणि वैकुंठाला जाण्याकरता मार्ग आहे देवा. तो मार्ग सोयीस्कर होईल महाराज. या नामाचं चिंतन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. कारण या कलियुगामध्ये उद्धाराकरता साधन एकच आहे, ते म्हणजे नामस्मरण. अशा नामस्मरणाच्या ठिकाणी, नामाच्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 मुक्ती या ठिकाणी वास करतात. हे अनेक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. महाराज या अभंगामध्ये विनंती करतात, नाम साधनेचा महिमा या ठिकाणी आपल्याला महाराज या ठिकाणी सांगतात. संत साहित्यात आपण विचार केला तेव्हा अनेक प्रकारचे महिमे आपल्याला पाहायला मिळतात. नामाचा महिमा, संताचा महिमा, तीर्थाचा महिमा, व्रताचा महिमा, स्थानाचा महिमा, ग्रंथाचा महिमा, अन्नदानाचा महिमा, सगळ्या गोष्टीचे महिमे तेव्हा. पण या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय नामाचा महिमा सांगतात. सांगणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. वारी जर विचार केला तेव्हा याच्यामध्ये 4 प्रमुख पडतात. जगातला एक वर्ग असा आहे तेव्हा त्या वर्गाला परमार्थ कळतही नाही, तो परमार्थ करतही नाही आणि तो वर्ग सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. वर्ग क्रमांक 2 नाही का, त्या वर्गाला परमार्थ कळत नाही, सांगण्याकरता प्रवृत्त होतो. वर्ग क्रमांक 3 देवा, त्या वर्गाला परमार्थ कळाला, त्या वर्गाने परमार्थ केला, पण केलेला परमार्थ कळालेला परमार्थ सांगण्याकरता तो वर्ग समाजात आला नाही. आणि 4था जो वर्ग आहे देवा, त्या वर्गाला परमार्थ कळालाही, त्या वर्गाने परमार्थ केलाही आणि केलेला परमार्थ सांगण्याकरता तो वर्ग समाजात आला. पहिला जो वर्ग आहे देवा, त्या वर्गाला
परमार्थ कळत नाही. तो वर्ग परमार्थ करतही नाही, सांगण्याच्या भानगडीतही पडत नाही. तो वर्ग संसारी विठ्ठला. पहिला तो वर्ग आहे देवा, त्या वर्गाला परमार्थ कळाला नाही देवा. तो वर्ग परमार्थ करत नाही, त्याच्या दृष्टीने एकच प्रमाण देवधर्म सांगे. पहिला जो वर्ग आहे देवा, या वर्गाला परमार्थ कळत नाही देवा. तो वर्ग परमार्थ करतही नाही, सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. वर्ग क्रमांक 2 देवा, याही वर्गाला परमार्थ कळत नाही देवा. परमार्थ कळत नाही, करताना तो वर्ग परमार्थ करताना तो वर्ग दिसतो, पण सांगण्याकरता सुद्धा तो प्रवृत्त होतो. माहिती 2 नंबरचा वर्ग परमार्थ करत नाही, त्याला फार परमार्थ कळत नाही, पण सांगण्याकरता प्रवृत्त होतो. नाही कळलं माझ्याकडे बघा विठ्ठल. मंद साधक आहे देवा, पहिला जो वर्ग आहे देवा संसारी जीव आहे का. दुसऱ्या वर्गाला परमार्थ कळत नाही देवा, सांगण्याकरता प्रवृत्त होतो, मंद साधक देवा आहे का. तिसरा जो वर्ग आहे देवा, या वर्गाला परमार्थ कळाला, या वर्गाने परमार्थही केला देवा, पण कळालेला परमार्थ सांगण्याकरता तो वर्ग सांगण्याकरता समाजात आला नाही. मुनी मुक्त झाले. या वर्गाला परमार्थ कळाला, त्या वर्गाने परमार्थ केला आणि कळालेला परमार्थ सांगण्याकरता तो वर्ग समाजात आला. आलो म्हणे तुका मी नामाचा दार. संत महात्म्यांचा जो वर्ग आहे देवा, तो वर्ग समाजामध्ये आला आणि आल्यानंतर समाजाकडे पाहिलं देवा, समाजाची स्थिती पाहिली आणि अधोगती चाललेला समाज देवा त्यांना पाहावलं नाही. पुढे हे जन नरे भवे अधोगतीला चाललेला समाज देवा, या समाजाकडून संत महात्म्यानं बघितलं देवा, यांचा उद्धार व्हावा, यांच्याकरता यांना काहीतरी साधन सांगितलं पाहिजे का. आणि महाराजांनी सांगायला सुरुवात केली देवा, पण समाजाकडे पाहिल्यानंतर सगळीच माणसं एका प्रकाराची नाही. महाराजांनी त्याच्यामध्ये 3 प्रकार केले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जो नाही का. समाजाकडे पाहिले देवा, 3 प्रकारचा समाज महाराजांच्या समोर आला देवा. पहिला वर्ग मूर्खाचा, दुसरा वर्ग मुमुक्षूचा, तिसरा वर्ग मुक्ताचा. विठ्ठल मूर्ख कुणाला म्हणायचं महाराज. बाबांनी त्या दिवशी बायको सांगत असताना मूर्खाची लक्षणं सांगितली. माझे काही एवढी पाठ नाही.
चालताना खाणारा मूर्ख आहे, बोलताना हसणारा मूर्ख आहे, दोघं जण बोलत असताना तिसऱ्यामध्ये तोंड घालणार मूर्ख आहे. काय श्लोक? खबर ना गच्छामि हसं न जल्पे. हा अवघड आहे, मला एवढं अवघड आहे. मूर्खाची 5 लक्षणे देवा. मूर्खश्च पंचचिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वानादरः. मूर्ख कुणाला म्हणतात देवा? गर्व करतो तो मूर्ख. गर्व दुर्वचनम, वाईट बोलतो तो मूर्ख. क्रोधश्च, चांगलं सांगितलं की लगेच राग येतो. क्रोधश्च दृढवादश्च, चांगलं सांगितलं की निष्कर्ण वाद निर्माण करतो. आणि परवाक्येष्वानादरः, हा दुसऱ्याच्या वाक्याचा अनादर करतो. जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहेत देवा. मूर्खाचा, मुक्ताचा आणि मुमुक्षाचा. सगळ्यांचा उद्धार व्हावा याच्याकरता महाराजांच्या अंतःकरणामध्ये कल्पना आहे देवा. सगळ्यांकरता साधन एकच सांगितलं काका महाराज, पण सांगत असताना पद्धत बदलली. मूर्खालाही सांगितलं देवा का त्याचा उद्धार व्हावा, पण मूर्खाला सांगत असताना देवा महाराजांनी थोडी भाषा कडक वापरली. किती सांगू तरी मूर्खाला सांगत असताना महाराजांनी भाषा थोडी कडक वापरली. महाराज का? मूर्खाला सरळ सांगून जमत नाही. शांत विद्यार्थ्याला सांगितलं की शांत विद्यार्थी लगेच ऐकतात. याच्यामध्ये विचार दोन आफाट असतीलच ना, त्याच्याकरता हातात काठी घ्यावीच लागते. अशा मूर्खाचा सुद्धा उद्धार व्हावा. संत महात्म्याने साधन सांगितलं. सगळ्यांकरता साधन एकच सांगितलं देवा. सांगताना पद्धतीमध्ये बदल केला. महाराज म्हणतात आता जरी आम्ही तुम्हाला सांगत असताना जरी वाईट वाटत असतं ना, पण त्याच्यामध्ये तुमचं हित आहे. आज कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला बरे वाटतं तेव्हा, पण ज्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला फळ देईल ना, महाराज म्हणतात भोग देते वेळी येईल तुका म्हणे माझे देखतील डोळे. भोग देते वेळी येईल गोड. आता तुम्हाला बरं वाटतंय, पण आम्ही तुम्हाला सांगत असताना तुम्हाला राग येत असेल, ते तुम्हाला मध्ये नाही घाला. आता सांगितल्यानंतर राग येतो, पण महाराज म्हणतात तुका म्हणेला सुख असू दे उडाव, सुखाचा उपाव पुढे आहे. तुमच्या जीवनामध्ये आज सुख नाही देवा, पण भविष्यामध्ये सुख देवाय का. मग सांगत असताना महाराज थोडी कडक भाषा वापरली. एकाने मला विचारलं महाराज संत महात्म्याने कडक भाषा का वापरली? बघा, जगाच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. जगाच्या उद्धाराकरता नाथांनी भागवताची निर्मिती केली. जगाच्या उद्धाराकरता तुकोबारांनी गाथ्याची निर्मिती केली देवा. हे सगळे ग्रंथ आपल्या समोर ठेवले देवा, पण तरी समाज परमार्थ करत नाही. आणि त्यावेळेस करत नाही, संत महात्म्याला राग आणावा लागला. त्यांच्याकरता साधन सांगितलं देवा. ऐका, त्यांच्याकरता साधन सांगितलं. साधकाला मोक्षाला सांगत असताना साधन हेच सांगितलं, पण भाषा थोडी तुकाराम सोपी वापरली. साधकाला सांगितले सांगतो रे मी तुम्हाला, तुम्ही विठ्ठलाचं भजन करा.
साधनेचं सांगितलं, भाषेमध्ये बदल केला. मी तुम्हाला सांगतो तू महाराज बाजारी विठ्ठला, त्याचं चिंतन करा. ऐका, मूर्खाला सांगत असताना भाषा कडक वापरली. ऐका, साधकाला सांगत असताना भाषा सौम्य वापरली. पण या अभंगामध्ये महाराज विनंती करतात. ज्या ती महाराज विनंती करताय त्या ती महाराजांच्या समोर नक्कीच कोणीतरी अधिकारी असलं पाहिजे. विठ्ठल व्यवहारामध्ये परमात्मा अधिकार संपन्न माणसाशी बोलत असताना वाणी जरा जपून वापरायला. आज माझ्याकडे दबाव आहे. इतर ठिकाणी कीर्तन करणे, महात्म्यांच्या सानिध्यामध्ये कीर्तन करण्यात बदल आहे का? माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुनाम गौरे प्रातस्मरणे ब्रह्मदिन ब्रह्मीभूत ज्ञानेश्वरीचे थोर उपासक वैकुंठवासी साधक हृदय श्री गुरु विठ्ठल महाराज गुरुदेव महाराजचे बुवा साधक आणि विद्यार्थ्यांनो, आपली बुद्धी ज्ञात्या पुरुषाच्या बुद्धीवर तपासून बघावी. विठ्ठल या अभंगामध्ये महाराज विनंती करतात, उपदेश करताय. पण ती विनंती करत असताना, उपदेश करत असताना कसा करताय? विनंती करतात त्या महाराजांच्या समोर नक्कीच कोणीतरी अधिकार संपन्न असले पाहिजे. कोण होत? महाराजांच्या समोर 8 जण होते. किती जण होते? 8 जण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला माहिती ते कोण होते 8 जण. गाते श्रोते आणि पाहते
श्रोते पाहते चतुर विनोदी तुष्यंती सोहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी काय करा विठ्ठल स्मर गाणारे होते गाणारे दासाभाऊ सारखे नाही तुकाराम महाराज सारखे नाही गाणारे महाराज कोण गात आहे अठराही पुराणे हरिशिगाती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याचं चिंतन करतात हे पोराव वेद किती लागते का 1 2 येतं ना मोजायला येतं ना हा वेद किती 4 कोणते कोणते ऋग्वेद सामवेद यजुर्वेद वा टाळ्या वाजवायच्या करताय 4 वेद आहे बरोबर शास्त्र किती कोणते कोणते 10,000 रुपये गोळा करायचा सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा किती शास्त्रे सांख्य शास्त्र निर्माण करणारे सांख्यांचे कपिल योग शास्त्राचे भगवान पतंजली न्यायशास्त्राचे गौतम वैशेषिक शास्त्राचे कणाद पूर्व मीमांसा जैमिनी उत्तर मीमांसा व्यास 4 वेद 6 शास्त्र पुराण किती दाखले ऐकायचे कोणते कोणते काय प्रश्न कर मत भयम मधुरं भगवं च वक्रत्रयं वचतुष्टयं नालिं पादनीं पुराणानि पुष्कं गावडं ते अवघड सोपं सांगतो तुम्हाला मत्स्य मार्कंडेय भागवत भविष्य ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मवैवर्त वामन वराह वैष्णव नारद शैव लिंग पद्म अग्नि स्कंद कूर्म आणि गरुड झाले 4 वेद 6 शास्त्र 18 पूर्ण सांगितलं करे टाळी बोधा
वेदाला 6 शास्त्राला 18 पुराणांच्या पाया पडते आणि एकच सांगितलं करे टाळे बोला मुखे नाम गाते. गाणाऱ्यांना सांगितलं ऐका. श्रोते म्हणजे ऐकणारे. कोण कोण ऐकणार झालो आतापर्यंत? अनेकांचं ऐकणाऱ्याची यादी झाली देवा. 2-3 नावं समोर आहे. भागवत ऐकलं देवा कुणी? गोकर्णानं सांगितलं, धुंदुकारीने ऐकलं. भागवत सांगितलं कुणी? शुकाचार्याने सांगितलं, राजा परीक्षितीनं ऐकलं. ऐका देवा. ऐकणारे अनेक होऊन गेले देवा, पण सगळ्यात ऐकणाऱ्यांचा राजा होऊन गेला कोण? अर्जुन. परिस्न्याच्या राया ऐके बापा धनंजय. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनांचा गौरव करतात. महाराज अर्जुन नुसते ऐकत नव्हते देवा. अर्जुना तू परिसशी आणि परिसोनी अनुष्ठेशी. अर्जुन नुसते ऐकत नव्हते देवा, ऐकून आचरणामध्ये आणत होते. संस्कारामध्ये नुसतं ऐकायचं ना, शिबिरामध्ये ऐकून आचरणात आणायचं. सध्या मृत्यू लोकात कलियुगात एवढीच भक्ती चांगली आहे, श्रवण भक्ती. का या भक्तीला कसल्याच प्रकारचा दोष नाही देवा. कीर्तन करताना दोष आहे बघा. कीर्तनकार कीर्तन करत असताना त्याची ओवी चुकली, त्याचा श्लोक चुकला, त्याचा अभंग चुकला, तर त्याचा दोष गायकाकडे जात नाही बघा. तो कुणी भोगायचा? कीर्तनकारांना भोगायचा. टाळकऱ्यांचं एखादं प्रमाण चुकलं देवा, त्याचा दोष कीर्तनकाराकडे नाही, वाजवणाऱ्याकडे नाही. तो कुणी भोगायचा? त्यांनी भोगायचा. वाजवताना तुमचा जर ताल चुकला, चुकला नाही पण सांगतो, जर चुकला तर त्याचा दोष आमच्यावर नाही, तुमच्या देवीला अजिबात मिळत नाही. श्रवण भक्तीला कसला दोष नाही. 4 आहे ओवी क्रमांक 423. ऐसा मनाचा मारून करिता आणि इंद्रिया दुःख न देता हेत मोक्षास यायता श्रवणाची माझी. म्हणून महाराज श्रवण भक्तीला कसल्याच प्रकारचा दोष नाही. आशे श्रोते ऐकणारे होऊन गेले कोण? राजा परीक्षिती सारखे. त्यांना सुद्धा महाराजांनी सांगितलं करे टाळी बोला. भगवान शेष महाराज परमात्म्याला पाहतायत. तुकोबारा सुद्धा म्हणतात देवा मला सुद्धा तुला पाहावं वाटतं. पाहता श्रीमुख सुखाना किंवा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा जो मी तुझं पाहे पांडुरंग. पाहणाऱ्याला सुद्धा सांगितलं करे टाळे बोला मुखी नाम गाते श्रोते पाहते चतुर. कोण आहे चतुर? विश्व ज्याला निर्माण केलं देवा, सृष्टीचा करता ब्रह्मदेव देवा, त्याच्यासारखा चतुर कोणीच नाही. का? 3.5 हाताची मडके घडवण्याचा कारखाना त्याच्याकडे आहे. महाराज एकासारखं एक मडकं नाही. जरी जोडी मुलं जन्माला आली तरी त्यांच्या हाताचे कसे प्रत्येकाचे भिन्न आहे देवा. इतका ब्रह्मदेव चतुर आहे. पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सांगितलं करे दाढी बोला मुखी नाम ऐका चतुर. विनोद हे कोण? देवर्षी नारद ऐका विनोद. ते कोण? व्यास. 17 पुराणाची निर्मिती केली महाराज. खिन्न बसते देवा. एक सांगू, जगातलं सगळं ज्ञान आहे ना, हे सगळं व्यासांच्या मुखातून आलंय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ना, व्यासोच्चिष्टय
जगत्रय काय बोलू विठाला विठाला म्हणून महाभारतीला नुहेचे लोके येणे करणी म्हणते पायी व्यासोष्टिष्ट जगत्रय महाराज सांगतात ना तसंच महाराज बी सांगतात व्यासे हि आमो व्यासांच्या मुखातून आलेला आहे नाही का अशा असणाऱ्या व्यासांना स्वतः सांगितलं करे टाळे बोला मुखे नाम दुष्टित ऐका स्वभावे कोण ज्यांनी राजा परीक्षेला भरपूर सांगितलं ते शुकाचार्य स्वभावे ऐका पूर्ण ज्ञाते राजा जनो श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला तत्वज्ञान सांगत असताना सिद्धांताच्या पुष्टी करतात भगवान परमात्म्याने गीतेमध्ये दृष्टांत दिले देवा फार नाही दिले पण कर्म मार्गाचा दृष्टांत देत असताना सांगितलं अर्जुना कर्म मार्गाचं आचरण करत असताना राजा जनकासारखे विधेमुक्त महात्मे मोक्षापर्यंत गेले कर्मण्यैव संसिद्धी मास्तिता जनकादया लोकसंग्रमे वापे संपश्यन कर्तुमर्हसि ज्ञानेश्वर महाराज चिंतन करतात एकपा जनकाधिक कर्म करित्याशेक गुणसान्नता मोक्ष सुख पावते झाले अशा राजा जनकासारख्या विधेमुक्त महात्म्यांना सुद्धा महाराज म्हणतात करे टाळे बोला मुखे ना महाराज की आठ जणांची आधी सांगितले देवा हे सगळेच मुक्त आहेत काय काय हे सगळेच मुक्त आहेत देवा मग यांना भजन काय सांगितलं करणार आहे मुक्त अवस्थेमध्ये भक्तीचा परमोच्च स्थानांद उपभोगायचा असेल तेव्हा वाचनाशिवाय पर्याय नाही विठरा म्हणून तर महाराजांनी एके ठिकाणी देवाकडे मागणी मागत असतात देवा मला मुक्ती नको नको मुक्ती नको का मुक्त अवस्थेमध्ये भाषणाचा आनंद उपभोगता येत नाही म्हणून महाराज म्हणतात न लगे मुक्ती महाराज आजची आपली जर मुक्तच आहे तेव्हा पण भक्ती तत्वाचा भाषणाचा आनंद उपभोगायचा असेल तेव्हा तुम्हाला एकच साधन करावं लागेल करे टाळे बोला मुखी हाताने टाळी वाजवा मुखानं नाम बोला हातानं टाळी का हाताचं फार महत्व आहे तेव्हा पायी वारीचं महत्व सांगत असताना महाराजांनी अगोदर पाय नाही सांगितले अगोदर हात सांगितले जवळ सकळ जवळ सकळ चिंता आहे
हात चाला वया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय हो नको महाराज. भजना करता सुद्धा हात फार महत्व. हातानं टाळी वाजवा, परमात्म्याचं नाम बोला महाराज. हातानं टाळी वाजल्यानंतर फळ काय ठेवा. वाजे टाळ टाळ्या टाळी होय होय विघ्नाची. हाताने जर टाळी वाजवली तेव्हा वाजविता टाळी अजून बरं झालं. नामदेव महाराज सांगतात महापापराशी ती केल्या होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे. का हातानं जर टाळी वाजवली तेव्हा महापाप जातो. म्हणून तर महाराज कीर्तनामध्ये भजनामध्ये टाळी वाजवायची असते. विठ्ठल भजनामध्ये बसून कीर्तनामध्ये बसून जर टाळी वाजवली नाही ना हे माऊलीन पांडुरंग परमात्मा सगळीकडे बघत असतात आणि मग विचार करतात एवढा मोठा अमूल्य किमतीचा नरवे दिला, हात दिला, पण भजनात आणि कीर्तनात जर टाळी नाही वाजवली तर परमात्मा काय करतात पुढल्या जन्मामध्ये फक्त 2 हात कमी करतात, त्याच्या जागी 2 पाय वाढवतात. हे पहिले 2 पाय अगोदरचे 2 पाय किती झाले 4. मग काय व्हावं लागतं चतुष्पाद व्हावा लागतो. पण कीर्तनामध्ये जर भजनात हरिपाठा जर टाळी वाजवली चतुर्भुजान भजनात टाळी वाजवली पाहिजे. हे बघा मी कोण आहे हे महत्वाचं नाही. कीर्तनामध्ये तुम्ही बसणार आमदार असा खासदार असा कोणी असा कोणतेही पद तुमच्याकडे असं तेव्हा परमार्थ करण्याकरता पद आडवे देऊ नका. का कीर्तनामध्ये भजनामध्ये बसता टाळी नाही वाजवली भजन नाही केलं तेव्हा महाराज यम तुम्हाला मला असं वाटणार नाही. न धरी प्रतिष्ठा कोणाची यम. टाळी जर नाही वाजवली तेव्हा हे म्हणणार नाही तू सरपंच आहे आमदार आहे तुला टाळीच वाजवावं लागेल. विनंती करतात लागोन्या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम. हातानं टाळी वाजवा तोंडानं परमात्म्याचं नाम बोला. पूर्ण सांगितले माणसानं बोलावं. कसं बोलावं देवाविषयी बोलावून परमार्थाविषयी बोलावं. बोलावा विठ्ठल माणसाची पात्रता बोलण्यावरून समजते. श्लोक आहे बघा आचारम कुलमाख्याती आख्याती देश भाषणम संभ्रम स्नेमाख्याती उपराख्याती भोजनम. ज्ञानेश्वर महाराजच्या करता एक कोणी लिहितात तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोली आणि भोग केले जाणीजे पूर्वजन्मीचा. बोलत असताना काय बोलावं देवाशिवाय काही बोलू नाही. ऐका काय माणसं घाण बोलतात तेव्हा बोलण्याचे 6 प्रकार आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये मला वाटतं 12 प्रकार. आटो वेगो निंदानो आशा शंका प्रतारणो हे संन्यास द्याव गुणू जीवाच्या कसं बोलणार विरोधवाद बोलो पाणी टाक ढाळो उपहास चळ वरमस पट महाराज नाही.
काही काही माणसं इतकं विचित्र बोलतात नाही बा, इतकं घाणेरडं बोलतात. कारण महाराज सांगतात तो शब्दाची घाण आमंगळ विधी वाणी झाली क्रोधा असलेली भेटी पुन्हा वाटे नरक दोटी नरक स्पर्श बोलतात देवाची माणसं. असं आहे. मला वाटतं शिशुपालानो कृष्ण भगवान परमात्म्याला शक्य शक्य किती शिव्या दिल्या? 100. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ना, हा राजसूय सदाचारी समास एकता त्रिभुवनाच्या कैसा शतदा दुर्वादी निस्तिदाशी. महाराज काही लोक एवढं घाण बोलतात देवा, नरक स्पर्श बोलणं ऐकतात, इंद्रिय स्पर्श बोलणं देवा, इंद्राचे लागतं जेवायला वाडा गादी काटा पाणी द्या, इंद्रिय स्पर्श बोलणं, मन स्पर्श बोलणं, मनात येईल तसं बोलणं, मन स्पर्श बोलणं, बुद्धी स्पर्श बोलणं देवा, हा बुद्धीचा विचार करून बोलणं. महाराज चित्त स्पर्श बोलणं, चित्तामध्ये तसं बोलणं देवा, आणि परतत्व स्पर्श देवा. ऐका कसं बोलावं, परतत्व स्पर्शामध्ये बोलावं. संत महात्मे परतत्व स्पर्श बोलतात देवा. कोणा संघ बोलतात? समाजा संघ बोलताना देवाबद्दलच बोलतात. ऐक रे जना तुझ्या स्वेताच्या मना पंढरीचा राणा मना मार्गस्मरण. ऐका मनासंग बोलताना देवाबद्दलच, मना घेते धावली राही विठू माझे पण. का बायको संग बोलताना सुद्धा देव पहावया घरी ओसाया नगरियास नाशवंत. पाखराशी बोलताना सुद्धा उडरे उडरे गाव तुझे सोन्याने म्हणून पाहू. देवासंग बोलताना देवाबद्दल देवा आता आई सात संत महात्मे बोलत असताना देवाबद्दल देवाविषयी बोलतात. महाराज या ठिकाणी सांगतात करे टाळी बोला मुखी नाम. याच्याकरता लागोन्या पाया विनंतो तुम्हाला, तुम्हाला विनंती करतो, तुमच्या पाया पडतो. हे मोगळ्याला धरू नको, तुझ्या पाया पडतो. लागोन्या पाया विनंतो. हातानं टाळी वाजवा, मुखानं नाम बोला. तुकाराम महाराज 7:5 महिने आहे. तुम्ही आमच्या पाया पडता, मला विनंती करता. आम्ही हाताने टाळी वाजवू, मुखानं नाम बोलू. पण ते कोणतं नाम बोलू? विठ्ठल विठ्ठल म्हणाले रेला, विठ्ठल विठ्ठल म्हणाले
विठ्ठल शब्द वापरला देवा का ज्याचं नामचिंतन करायचं देवा एक विठ्ठल शब्द नामाकरता आणि एक विठ्ठल शब्द रूपाकरता ज्याचं नामचिंतन करायचं देवा त्याचं रूप जर समोर असून नामचिंतनाचं फळ विठ्ठल नामचिंतन कसं जरी केलं देवा तर ते वाया जात नाही कसंही करा असाल ते करा जेथे तेथे नामाचे चिंतन प्रगट बसारा असाल ते करा जेथे तेथे ऐका महाराज दोन शब्द आला देवा दोनदा एक विठ्ठल शब्द नामा करता दुसरा विठ्ठल शब्द कृपा करता एक विठ्ठल शब्द नामा करता दुसरा विठ्ठल शब्द प्रेमा करता एक विठ्ठल शब्द आवडी करता आणि एक विठ्ठल शब्द आदरा करता आरंभी आवडी आदरे आरे नाम बैल वाकडे शेंगाचे काय असताना पण सरळ तासातून चढली पाहिजे एक विठ्ठल शब्द नामा करता एक विठ्ठल शब्द रूपा करता एक विठ्ठल शब्द नामा करता दुसरा विठ्ठल शब्द देवा प्रेमा करता एक विठ्ठल शब्द आदरा करता आणि एक विठ्ठल शब्द आवडी करता विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा काय याचं चिंतन करायचं महाराज म्हणले हे भजन हा सुख सोहळा स्वर्गामध्ये भजन नाही देवा ही कर्मभूमी ही भोगभूमी आहे लक्षात ठेवा का इथं करायचं तिथं भोगायचे देवा महाराज इथं जे करू ना तिथं भोगायचे देवा इथं कर्म चांगलं करायचं भजन स्वर्गामध्ये चालत नाही देवा मग तिथं काय आहे तिथं अध्याय काढायचा स्वर्गामध्ये काय जे तामरत्वे सिंहासन ऐरावता सारिके वाहन राजधानी भवन अमरावती तिथं अमृताची कोठारे देवा कामधेनूची कळप देवा चिंतामणीच्या सडकाय देवा स्वर्गाचं वर्णन लय सुंदर सांगितलं देवा जायचंय का स्वर्गात हा कर्मकांड इथं करायचंय म्हणते संसारी यज्ञानिक कर्म केले मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर ऐका स्वर्गामध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत देवा
पण हे भजन स्वर्गामध्ये नाही, म्हणून ते त्यांना वाटते इथं यावा. आपण जरी फास्ट टाकलं तरी कधी मध्ये आतला सुद्धा पाहिजे होतोच की लोक इथे येण्याची इच्छा करतात देवा. मृत्यू लोक व्हावा, पण मृत्यू लोकांमध्ये येऊन काय करणार? नारायण नामे हो जीवन. आणि वरून खाली येऊन इथं भजन करण्यापेक्षा ना इथंच म्हणा ना विठ्ठल विठ्ठल म्हणा. महाराज कळाला, पण ऐका महाराज, हा मृत्यूलोक फार मोठा आहे. त्याच्यामध्ये अनेक खंड आहेत, अनेक जिल्हे आहेत, अनेक राष्ट्र आहेत. आम्ही सगळी महाराष्ट्रातले नाहीत महाराज. मग तुम्ही कुठले? आम्ही तिरुपती बालाजीचे. बरोबर. तुम्ही कुठले? आम्ही उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मध्ये आम्हाला विठ्ठल माहित नाही, मग आम्हाला राम माहिती आहे. तुम्ही कुठले? आम्ही गुजरात, मद्रास, केरळ. आम्हाला कृष्ण माहित आहे. महाराज म्हणजे काही अडचण नाही, जे म्हणता येईल ना ते म्हणा. कृष्ण विष्णू हरी गोविंद अनंत गुण त्याचे म्हणून महाराज तुम्ही कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, हरी म्हणा, गोविंद म्हणा, हे तुकोबाऱ्यांचं प्रमाण. ज्ञानेश्वरी मध्ये असे बोलणे महाराज, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे खेळ बंध माझी आत्मचर्चा उदंड गाते. महाराज एका नामाचं चिंतन करा. तुकाराम महाराज ह्या नामाचं चिंतन करण्याचा अधिकार फक्त 8 जणांना आहे का? महाराज म्हणजे नाही, सगळा
थोडा राहिलाय राईट जाऊया पाऊस माझं काम आहे पहिला वापर जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत दुसऱ्या वापराची पालन नाही. सकाळ आशी ते आई आदी कलियुगी उतार हरीच्या नामे किंवा नामस्मरण करण्याचा अधिकार सगळ्यांना. कर्माचे अधिकारी वेगळे, ज्ञानाचे अधिकारी वेगळे, योगाचे अधिकारी वेगळे, नामसाधनेचे अधिकारी सगळे. कर्मकांड करत असताना भागवतामध्ये 8 गोष्टीचा योग्य असते. काम्य कर्म विघ्न विचित्र देश काळ मंत्र तंत्र द्रव्य दक्षिणा विधी मात्र सर्वत्र शुद्धी पाहिजे. या 8 गोष्टी तर शुद्ध असते देवा ते कर्म योग्य होत फार विस्तार. ज्ञान मार्गाचे अधिकारी वेगळे. ज्ञानाकरता काय काय लागतं सांगा. विवेक, वैराग्य, बरोबर, समाधी, आणि मोक्ष. बाबा मी पहिलं हेच सांगायचं. जगताच्या संबंधाने परिणामवाद, निवर्तवाद, आजारवाद, एक भूमिवाद, अख्याती, असख्याती, आत्मख्याती. लोक म्हणायचे महाराज ऐकायला पुस्तक बरं वाटतंय, काय चाललंय ते कळत नाही. आमचा गावडा बाबा कितीवर प्रवचन केलं महिन्याभर अरुण. आता विषय होतो महाराज, आज काय विषय झाला, काल काय झाला, संबंध लागला, असं मी आमच्या एका बातमीला विचारलं कसं काय चाललं. आता महाराजांची प्रवचन म्हणला लय जोरात चाललंय. म्हणला फरक एवढा आहे म्हणलाय काय चाललंय हे कळत नाही पण ऐकायला गोड वाटतंय. कर्माचे अधिकारी वेगळे, ज्ञानाचे अधिकारी वेगळे, योगाचे अधिकारी वेगळे. योगाकरता 8 लागतात. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. पण महाराज भक्तीचे अधिकारी सगळे नामचिंतनाचे सकळाशी आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नाम. एवढं नाम श्रेष्ठ आहे महाराज. आशा नामापाशी काय आहे. तुका मने नामापाशी चाले
देवा ऐका एक मुक्ती करता एक एक साधक ऐका महाराज सलोकता नावाच्या मुक्ती करता तप करावं लागतं त्या लोकांना जायचं वैकुंठा जावया सपाचे साया करणे लागे ना शिवा ऐका त्या लोकांना जाण्याकरता तप करावं लागतं महाराज सांगता चिरंजीव कल्प सामर्थ्य चिरंजीव कल्प मला बरं वाटतं जरा वैकुंठाला जाण्याकरता तप करावं लागतं ऐका सलोकता नावाची मुक्ती ऐका तपाने मिळते देवा समीपता नावाच्या मुक्ती करता पुण्य लागतं पुण्य काळ त्यांचा राहिला सेवा देवकीच्या गर्भा देवा ऐका पुण्य असावं लागतं परमात्म्याचं सानिध्य प्राप्त होतं ऐका त्याच्यानंतर स्वरूपता नावाची मुक्ती ध्यानाने मिळते देवा ध्याने ध्याता पंढरीराया मनासहित पालते काया आणि सायुज्य नावाच्या मोक्ष करता ज्ञान लागतं देवा ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ऐशे भूताग्रंथी बोली किंवा नारायण हरी नारायण भोक्ती मुक्तीचारी हरी त्यांच्या चारी मुक्ती नामापाशी त्या ठिकाणी प्राप्त होतात असा या पुस्तकाचा सरळ अर्था भावातून आशा प्राचीन असं मानणं नाही मला तसं या ठिकाणी बोलता आलं तसं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला जे काही बरोबर असेल ते माझ्या वारकरी शिक्षण संस्था आनंद देवाची सर्व एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तर तुमच्या करा जीवन जगत असताना सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा कसल्याच प्रकारचे व्यसन करू नका देवतांच्या मासा मगरांच्या पेक्षा मृगारचा चमरी बरदारा सेवा यथाला की सत्य व्यसनाने घोडा ते घडून करू नये या शिबिरामध्ये एकच शिकायचं नाही कीर्तनकार होता तर अडचण नसेल शिक नाही प्रवचनकार होता तर अडचण नाही पण निर्दिष्ट जीवन जगण्याचा प्रयत्न करा शिबिर सफल झालं नाही का त्याच प्रकारचं व्यसन करू नका तंबाखू गुटखा याच्यापासून दूर राहा तंबाखूचं सेवन करू नका बरेच लोक अशी म्हणा एकादशी धान्य खात नाही बाबा तंबाखू सोडत काही वारकरी असे पाहिजेत महाराज सोमवार करतात एकादशी करतात तंबाखू सोडत काही विचार नवरात्र करतात वीस ती दाबाची सोडत का खाऊ नका तंबाखू मी सांगतो आता पाठीमागे एक 8-10 दिवसापर्यंत क्लिप होती प्रेमानंद महाराज त्याच्यासारखे एक महात्मा जेव्हा त्यांचं नाव माहिती तंबाखू का खायची नाही का त्याचं कारण असं तेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याने कितीबाईंना 16 दिवशी महत्वाच्या 2 राण्या आवडल्या विशेष करून जगाची मानवी लक्ष्मी देवा सत्यभामा त्या सत्यभामेनं सांगितलं मला स्वर्गाचं पारिजातकाचं झाड आणलं परमात्मा गेले जेव्हा जोडलं त्यानंतर इंद्रानं आदरातिथ्य केलं आणि विचारलं इंद्रानं जेव्हा कशा करतात स्वर्गातलं पारिजातकाचं झाड मला काळेवाडीला आणायचं आहे इंद्रानं सांगितलं देवा तिथे काही रोज नियम आहे स्वर्गातल्या वस्तू मृत्यू लोकांमध्ये नेता येत नाही ऐकून एवढं समजून भासतो कुठं प्रमाण इंद्रानं सांगितलं नेता येत नाही देवाने सांगितलं करू काय आमच्या मंडळीची इच्छा आहे हा म्हणता शाब्दिक चकमक भारत युद्धामध्ये सुरुवात झाली इकडे कृष्ण भगवान परमात्मा गोडधोबत होते महाराज इंद्राच्या बाजूने 33 कोटी देव लढायला आले आता महाराज किती आले 33 कोटी देव लढायला आले त्याच्यामध्ये कामधेनू नावाची गाय सुद्धा इंद्राच्या बाजूने लढायला आले कामधेनू कोणाची मुलगी सुरभीची कश्यपाने तिची मुलं गरुडाने विचार केला नाते नाते चुलत बहीण लागते बरोबर जोडू द्या म्हणले बाकीचे सगळे पण कामामध्ये लढायला गरुडाला राग आला बस
तिला मारू का काय असं वाटतो. पण गरुडाने विचार केला हिला तर मारतो गुवाहाटीचं पाचक मला नाही. त्या गरुडाला पंखाने धडक मारली देवा त्या कामधेनूला. तिच्या 2-3 परंपे झाल्या. तिच्या मानाला जखम झाली. महाराज जखम झाल्यानंतर तिथून रक्त निघालं बाहेर. ते रक्त खाली पडलं कुठं इथं पडलं बद्दी लोकांमध्ये. त्या रक्तातून जी वनस्पती उगवली ती तंबाखू आहे. लक्षात ठेवा ती तंबाखू आहे. म्हणून तंबाखू कोणी खायची नाही. निरविष्टी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. असो या ठिकाणी हा कार्यक्रम करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वांच्या भावना स्पर्श करतो. या ठिकाणी आदरणीय परमश्रद्धेय वैराग्यमूर्ती आणि खरे महाराज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर परमार्थ करावा असा वाटतो. मला मोहावत नाही देवा. चार सांगूच का हे चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कुंभ येर माणूस मन भांब लौकिक भाव अग्नि सांग तयाचे आचार ते पावले पाहुणे सारखे तसा ठारतात. महाराज हे ज्ञानेश्वरीसारखे जीवन बाबांचे. महाराज बाबांच्या चरण सानिध्यामध्ये ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य आदरणीय काका महाराज त्यांना धन्यवाद देतो. सगळे नवीन देवाचा या इमारतीची उंचीची सर्वांची चरणाचा स्पर्श करतो. झालेली सेवा सद्गुरू दोन महाराजांचे करतो. तुमचे 5 मिनिट जास्त घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धीने हे समाधीचे ओरडे पाहिजे विठ्ठल